नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। गूळ किंवा साखर न वापरता हेल्दी डिंकाचे लाडू मी आज दाखवणार आहे। हिवाळ्यात अतिशय हेल्दी असे हे लाडू असतात। लहान मुले असो किंवा आपल्याला असो, एक डिंकाचा लाडू जरी खाल्ला तरी अतिशय हेल्दी असा ठरेल। तुम्ही नक्की हा हेल्दी लाडू ट्राय करून बघा। उपवासा दिवशी सुद्धा हा लाडू नक्कीच फायदेशीर ठरेल। तर आपण रेसिपीला सुरुवात करू। भरपूर सारे ड्रायफ्रूट्स आणि सीड्सचा वापर केलेला आहे। प्रथम एका पॅनमध्ये इथे मी 2 चमचे साजूक तुपाचा वापर करणार आहे। तुम्हाला जसं लागेल तसं तुपाचा वापर करायचा आहे। इथे 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे आणि इथे 1 वाटी इथे मी बदाम घेतलेले आहेत। तर बदाम आपल्याला मंद आचेवर, बदामाला थोडा वेळ लागतो पण आपल्याला छान हे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत। तुपाचा थोडाच वापर करायचा आहे, कारण जर साजूक तूप उरले तर वापरायला परत नको वाटते। आणि अर्धी वाटी इथे मी अक्रोडचा वापर केला आहे। तर अक्रोडही आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे बघू शकता इथे मी मखाना वापरलेला आहे। तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा मखाना थोडा कमी जास्त केला तरी हरकत नाही। मखानाही छान आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे। जसं लागेल तसाच तुपाचा वापर करायचा आहे। मखाना छान भाजून घेतलेला आहे आणि मी तो एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे। आणि ते एक छोटी डिंक घेतलेला आहे, पण डिंक आपल्याला थोडा थोडा करतच आपल्याला तळून घ्यायचा आहे। कारण तो जर दाताखाली आला तर जास्त कडक असा होऊ न देता व्यवस्थित असा फुलू द्यायचा आहे आपल्याला। आणि हा डिंक मी त्याच प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेतलेला आहे। परत राहिलेला डिंक मी छान असा तळून घेणार आहे। तर डिंक अतिशय हिवाळ्यात हेल्दी असा असतो, त्यामुळे तुम्ही नक्की वापर करा। आणि ड्रायफ्रूट्सच्या लाडूमध्ये तर खूप सुंदर असे हे लाडू डिंकाने अधिक चव येते। स्टीलची एक मोठी वाटी आहे ज्याने ड्रायफ्रूट्स मोजले होते, त्याच्यात हे जे मिक्स सीड्स आहेत त्याचा वापर केला आहे। वॉटरमेलन, पंपकिन, त्याचप्रमाणे तीळ वापरलेले आहेत। तसेच मिक्स जे सीड्स येतात ते मी घेतलेले आहेत आणि छान याला क्रिस्पी करून घेतलेलं आहे। छान भाजून घेतलेलं आहे याच्यामध्ये। इथे त्याच स्टीलच्या वाटीने इथे मी खोबरं घेतलेलं आहे। डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे। तुम्ही खोबऱ्याचा खीस घेतला तरी हरकत नाही। इथे जे रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट येतं ते मी इथे वापरलेलं आहे आणि ते व्यवस्थितरित्या थोडं तूप टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडूला वास लागत नाही। छान असं बघू शकता तांबूस रंगावर आपल्याला ह्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। हे लगेचच भाजतं, याला जास्त वेळ लागत नाही। तर अशा पद्धतीने हे जे खोबरं आहे व्यवस्थितरित्या आपल्याला परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। थोडंसं लालसर आपल्याला दिसायला लागलं गुलाबी की आपण याला काढून घ्यायचं। बघू शकता अगदी बदामी रंगावर मी परतलेलं आहे। पुन्हा त्याच पॅनमध्ये मी इथे 1 चमचा तूप घेतलेलं आहे आणि परत एकदा इथे जे काजू आहेत तर ते काजू आपल्याला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत। भले थोडा वेळ लागे नका, पण बिलकुल करपू द्यायचे नाही। तर आता इथे बघू शकता क्रॅनबेरीज आहेत, या तुम्ही नाही घातले तरी हरकत नाही, नुसते मनुके वापरले तरी चालतात। थोड्याच तुपावर मी याला छान परतून घेत आहे। त्याप्रमाणे 2 प्रकारचे मनुके होते माझ्याकडे, ते मी ह्यामध्ये टाकून घेतलेले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त हा लाडू कसा हेल्दी बनेल अशा पद्धतीने मी इथे साहित्य वापरलेलं आहे। तर बघू शकता ह्या क्रॅनबेरी आणि मनुका व्यवस्थितरित्या परतावा म्हणून परत एकदा 2 चमचे तूप ॲड करून छान याला फुलवून घेतलेलं आहे। गॅस मंदच आहे आणि अशा पद्धतीने इथे छान फुललेलं आहे। तर इथे माझ्याकडे खजूर पेस्ट आहे, तर खजूर पेस्ट मी इथे घेतलेली आहे 1च वाटी। तुम्हाला अधिक गोड आवडत असेल तर 1.5 वाटी खजूर पेस्टचा वापर केला तरी हरकत नाही, किंवा नॉर्मल जे खजूर असतात त्याचे बी काढून जरी याच्यामध्ये परतून घेतलं तरी हरकत नाही। व्यवस्थितरित्या वाटीतून चमच्याच्या साहाय्याने मी इथे खजूर घेतलेली आहे। खजूरची जी पेस्ट आहे आणि फटाफट असे हे लाडू बनतात, म्हणजे बी काढण्याची गरज नाही। पण प्रत्येकाला अवेलेबल होईल असे नाही, त्यामुळे तुम्ही खजुरीचा वापर केला तरी हरकत नाही। ज्या सॉफ्ट खजूर येतात त्याचा वापर इथे करायचा आहे आणि तूप टाकत याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे।
तर व्यवस्थितरित्या बघू शकता ही जी खजुरीची पेस्ट आहे मी व्यवस्थित परतून घेतली. ही जर परतली नाही तर लाडू चिकट होतात आणि जास्त काळ टिकत नाहीत. तर ही परतणं खूप गरजेचं आहे किंवा तुम्ही खजूर परतली तरी हरकत नाही. त्यामुळे थोडा वेळ का होईना याला छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर जवळपास याला 6-7 मिनिट छान असं व्यवस्थित पॅन सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे. जास्तही कडक करायचं नाही. तर अशा पद्धतीने ही खजूरची पेस्ट परतून झालेली आहे. तर बघू शकता सर्वप्रथम मी तर डिंक मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि ती या पसरट भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे. सर्व साहित्य थंड झालेलं आहे आणि हा जो मखाना आहे तर बघू शकता हा मखाना आपल्याला व्यवस्थितरित्या बारीक पावडर करून घ्यायचे आहे. इथे अक्रोड आहेत. अक्रोड पण मी छान मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने अक्रोड जास्त पावडर करून घ्यायचे नाही. थोडेसे असे पल्स मोडवर आपल्याला याला फिरवून घ्यायचे आहेत. इथे बघू